यष्ट्यांवरती जाताना त्याने रोखलेलं आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेनची गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवरती मनीषांचा जो प्रयत्न राहिलाय त्यामध्ये मात्र सफलता मिळाली आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस फुल टॉस बॉल होता, चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होते. क्षेत्ररक्षणाची चांगली व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन तुम्हाला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. 2 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा मनीष स्ट्राईक एंडवरती राज भोईर आपल्याला पाहायला मिळतील आरबी वरफ संघासाठी. ज्यावेळेस फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलची घोषणा पंचांना केली कारण वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि त्याच अनुषंगानं नो बॉलची घोषणा पंचांना केली आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. पुढील सामना सोनारपाडा आणि देसाई या 2 संघांदरम्यान होणार आहे. सोनारपाडा मुरबाड आणि त्यांच्या विरोधामध्ये देसाई या 2 संघांदरम्यान पुढील सामना होईल. यावेळेस कदाचित बॅटसोबत संपर्क नाही आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि लेग बाईच्या माध्यमातून 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 6 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 6 धावा धावपलकावरती 2 चेंडू अद्यापही या षटकामधले शिल्लक आहेत. स्टेडी स्टार्ट इथे पाहायला मिळाली आहे. हा देखील बॉल आपण पाहतोय वेस्ट हाईटच्या वरती, नो बॉल. 2 धाब्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील आणि नऊ धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 धावा धावपलकावरती आहेत आणि आता मात्र गोलंदाज या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही आहे. ॲज पर द क्रिकेट रूल ज्यावेळेस 2 बिमर एकाच षटकामध्ये गोलंदाज हाताळतो त्यावेळेस मात्र त्याला तिथून पुढे गोलंदाजी करता येत नाही. हा क्रिकेटचा नियम आहे आणि बिमरची स्पेसिफिक व्याख्या तुम्हाला लॉजमध्ये पाहायला मिळेल. इट्स डेंजरस डिलिव्हरी टुवर्ड्स बॅटर मीन्स बिमर. आणि 2 बिमर या षटकामधले पंचांनी घोषित केलेत. नवीन गोलंदाज गोपाल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. फुल टॉस बॉल ऑन साईडला, फुल टॉस वरती फुल टोल, बॉल जाईल सीमारेषे पार. योगेशांच्या बॅटमधून पहिला षटकार. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता आणि त्याला मात्र केवळ दिशा दिली आहे. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. पिकअप शॉट या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला आहे. फलंदाज योगेशांच्या बॅटमधून 6 धाब्यांनी धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस ऑफ्टनच्या बाहेरची लाईन आणि पहिल्या षटक या ठिकाणी पूर्ण झाले. धावपलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 15 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात आरबी वरफ संघाला मिळाली आहे. आणि खरं तर ज्यावेळेस पाऊस नसतो मैदानावरती त्यावेळेस मात्र धावांचा पाऊस पडताना आपण अनेक वेळा रबर बॉलच्या क्रिकेटवरती पाहिला आहे. खरं तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे परंतु यावर्षी वरुण राजानं जरूर थोडंसं नाराज केलं. पाठीमागच्या वर्षी अगदी मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला होता परंतु या वर्षी पाऊस थोडासा लेट आहे आणि त्यामुळं पावसाळी रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील तीव्र ऊन तुम्हाला पाहायला मिळतंय. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी आपटी संघासाठी 4 षटकांचा हा सामना आहे.
गोलंदाज प्रेम. राज भोईर यांच्यासाठी पुढील बॉल शरीरावरती आदळलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 2 बिमर आले आणि त्या अनुषंगानं धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि अगदी बॅटच्या खालच्या भागामध्ये हा बॉल लागलाय. मिडल झाला नाही, इथे बॅटच्या एजला लागला आणि धाव मात्र पुन्हा एकदा प्राप्त होणार नाही. प्रेम यांचा पहिला बॉल डॉट आलाय. ऑफस्टमच्या बाहेर चांगल्या लेंथवरती हा बॉल होता. प्रेम यांचा पुढचा बॉल. यावेळेस स्लॉट मध्ये टाकला होता, हवेत उंच तर गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. कमाल इथे टायमिंग पाहायला मिळालंय आणि यावेळेस मात्र बॉल उंच देखील जातोय आणि दूरवरती देखील जातोय. षटकार आलाय, लेंथ बॉल आणि इथे मात्र अगदी हा बॉल होता. या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 पुढ्यात टाकला होता, त्याला पुढ्यातच खेळलेत फलंदाज आणि 22 धावेंपर्यंत धावफलक गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल क्लीन बोल्ड, टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. पाठीमागच्या बॉलवरती मोठा फटका आला होता, परंतु या बॉलवरती मात्र इथे फलंदाज त्रिफळाचीत होत आहेत. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. योगेश बाद होत आहेत, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार या डावामध्ये आलेले आपण पाहिलेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. प्रणित क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट चांगली इनिंग पाहायला मिळाली. फलंदाज योगेश यांच्या बॅटमधून 2 षटकार, 13 धावा त्यांनी बनवल्या. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज प्रणित मैदानावरती दाखल होत आहेत. फुललेनचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय आणि 1 धाव मिळेल. लॉंगॉन क्षेत्रामधून एका धावेने धावफलक पुढे जाईल. चांगली गोलंदाजी प्रेम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. 1 षटकार आल्यानंतर मात्र पुनरागमन देखील करतायत. ही महत्त्वपूर्ण बाब आहे. गोलंदाज म्हणून तुम्हाला या खेळामध्ये पुनरागमन करता आलं पाहिजे आणि ते पुनरागमन मात्र गोलंदाज प्रेम यांनी केलंय. पुढचा बॉल यावेळेस देखील शरीरावरती हा बॉल आदळलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी पुढच्या लेंथवरती हा बॉल होता. पुल करण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची, बॉल शॉर्ट ऑफ लेंथवरती असणं गरजेचं आहे. तसा हा बॉल नव्हता, याची लेंथ पुढे होती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. आपटीकर थोडीशी घाई करा, आपण विलंबाने आहोत, ही विनंती आहे. भूषण गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. फुलरलेनचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय आणि खेळाडू मात्र खूप दूरवरून बॉलवरती पोहोचत आहेत. फेकी थोडीशी खराब आहे आणि त्या माध्यमातून मात्र एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये होते. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 1 धाव वाचवली, परंतु ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 धाव दिली देखील गेली. 2 धावा इथे मात्र प्राप्त झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता आणि स्लाइस झाला बॅटला. सोपा जाईल तिथे मात्र ड्रॉप झालाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल भूषण यांचा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत तर उंच गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 अटेम्प्ट लागल्यात परंतु झेल टिपला गेलाय आणि राज भोईर यांची खेळी देखील संपली आहे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, आरबी वरफ संघाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. नवीन बॅटर देवेन मैदानावरती दाखल होत आहेत. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी एकंदरीत आत्तापर्यंत पाहायला मिळाली आपली संघाची. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मनीष जरूर 2 बिमर आले, तदनंतर गोपाल यांच्या विरोधामध्ये एक षटकार देखील आला, परंतु षटक क्रमांक 1 मध्ये 15 धावा आणि तदनंतर मग मात्र धावगतीला थोडासा ब्रेक लागलेला पाहायला मिळाला आहे. गोपाल यावेळेस देखील चांगला फटका आहे. डीपमध्ये बॉल चालला, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न आहे. भूषण यांच्या माध्यमातून हा फुलर लेनचा बॉल होता आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावपलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावपलकावरती आहेत. देवेन स्ट्राईक एंडवरती पहिल्याच बॉलवरती 2 धावेंसोबत ते मार्क ऑफ होताना आपण पाहिलेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळालाय. लेग कटर स्वरूपाचा हा बॉल होता. पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कट होताना या बॉलला आपण पाहिलाय. चांगला बॉल भूषण यांचा पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. 5 धावा आत्तापर्यंत केवळ या षटकामध्ये आल्या. चांगली गोलंदाजी भूषण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल देवेन यांच्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल देखील समोर टाकला होता. चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये एक षटकार जरूर लागला आणि तदनंतर देखील केवळ 8 धावा आल्यात आणि षटक क्रमांक 3 मध्ये केवळ 6 धावा. म्हणजे धावांचा जो ग्राफ आहे ना तो तुम्हाला उतरता पाहायला मिळाला आहे या डावामध्ये आरबी वरफ संघाचा. परंतु अंतिम षटकामध्ये हा धावांचा ग्राफ उंचवण्याचा प्रयत्न, धावांचा आलेख जो आहे तो उंचवण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी आरबी वरफ संघाला या सामन्यामध्ये. आणि त्याची मात्र गरज आहे. धावांचा आलेख आता तुम्हाला उंचवावा लागेल. त्याखेरीज दुसरा पर्याय नाही आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि या अंतिम षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिला बॉल फुलर लेनचा होता. रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 1 धाव तिथे प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 30 धावा धावपलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावित केलं आपटेकरांनी. पहिल्या षटकामध्ये मनीष यांचे 2 बिमर. खरं तर अवांतर धावा या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्यात. फुलर लेनचा बॉल फटका कमालीचा आहे. समोर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. सातत्याने खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपटेकरांच्या वतीने. आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. 32 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावांचा ग्राफ जो आहे, आलेख जो आहे, मी तो उल्लेख पुन्हा एकदा करेल. 8 बॉल या डावामध्ये डॉट आलेत. फुलर लेनचा बॉल, त्याच्यामध्ये आणखी एका डॉट बॉलची भर पडेल. 9 बॉल डॉट आलेत. 24 अधिकृत बॉलचा सामना आहे.
त्याच्यामध्ये 9 बॉल आत्तापर्यंत डॉट येताना आपण पाहिलेत. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक केलं पाहिजे. गोलंदाज रुपेश, पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे, 2 धावा तर पूर्ण होतील. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक थोडेसे उशिराने आलेत आणि त्याचाच परिणाम आहे. त्या 3 धावा पूर्ण झाल्यात, 4थी धाव उपलब्ध नाही आहे. आणि पंचाने मात्र ओव्हर म्हटलंय म्हणजे बॉल डेड झालाय. 3 धावा इथे अंतिम बॉलवरती पूर्ण होतील आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 35 धावा. 36 धाव्यांचं लक्ष आपटी संघासमोर असणार आहे. निर्धारित 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 36 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. सोनारपाडा मुरबाड आणि देसाई संघाचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे आपणाला विनंती आहे. 36 इज द टार्गेट. आपटीकरांना 36 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉलमध्ये सुरुवात दमदार केली होती आरबी वरफ संघाने, परंतु तदनंतर आपटीकरांनी केलेलं पुनरागमन हे मात्र वाखणण्याजोगं होतं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने अविश्वसनीय कामगिरी केली आणि खरं तर अभूतपूर्व कामगिरी करत असताना 35 धाव्यांपर्यंत रोखलं, ही खूप कमालीची बाब आहे. कौतुक केलं पाहिजे आपटीच्या सर्वच गोलंदाजांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न तो मात्र आरबी वरफ संघाला केला आणि त्यामध्ये यश देखील मिळालं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र 3 षटकांमध्ये केवळ 20 धावा बनवू शकल्या. एकूण 35 धावा पहिल्या डावामध्ये बनल्यात आणि 36 धाव्यांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग या धावा चेस होतील की मग डिफेंड होतील हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय द वाईस ऑफ मानकिवली बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मते सर्व कार्येषु सुरदा. अग्निकुळाची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून स्थापून हिंदवी स्वराज्य आपल्या शौरांलेली इतिहास गाथा असे जामता राजा ताजजाने झुकवतो माता. महाराष्ट्राचे अर्धदिवस राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या नवीन वडवलीच्या क्रीडांगणावरती समालोचनाला सुरुवात करतो आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा बदलापूरकरांचा रंगतो आहे. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आहे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहत आहे खरं तर नगरसेवक चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर यावर्षी मोठ्या धूमधडाक्यानं कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या आणि त्यामधूनच भरघोस मतांनी ज्यांची निवड झाली असे आपले कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे खरं तर शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय आक्कीबाई कोहारी नगरसेवक यांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. आज दिवस क्रमांक 2मध्ये आपण आहोत. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला असाल तर अप्रतिम खेळ टीम जयरमान जुबिली संघाचा आपण पाहिला. तो संघ पुढे सरकला आणि आज आपण पाहतोय खरं तर दिवस क्रमांक 2मध्ये पहिला सामना कल्याण ग्रामीणचे 2 ताकदवर संघ तुम्हाला पार पेतील. एका बाजूला संघ खेळतोय मैदानावरती आपटी
सिद्धिविनायक आपटीच्या विरोधात तुम्ही पाहताय RB11 बरप या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मात्र रंगती आहे. खरं तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आपटी, तर दुसऱ्या बाजूला रोहितभाई भोईर प्रतिष्ठान. रोहितभाईच्या नावानं त्याच्या खरं तर नावाला उजाळा देण्यासाठी नेहमीच वरप संघ खेळत असतो. मग राज भोईर अँड कंपनी यांना तुम्ही नेहमीच पाहिलं. आज देखील अप्रतिम खेळ आपण पाहिलं. टार्गेट हवं तेवढं मोठं नाही आहे या मॅचमध्ये, परंतु कोणतंही टार्गेट क्रिकेटमध्ये सेफ नाही आहे हे आपण नेहमीच पाहिलं आहे. मॅचला सुरुवात, पहिला बॉल, समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर आणि पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज काय सुरुवात केली आहे, टीट फॉर टॅट. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना तुम्ही पाहताय खरं तर भूषणला मैदान सोडावं लागेल. फलंदाज टॉससाठी यायचं आहे टीम सोनारपाडा मुरबाड. राजू राठोड टॉससाठी आपण या, आणि टीम देसाईचे कॅप्टन ऋषी म्हात्रे आपण देखील लवकरात लवकर टॉससाठी यायचा. शिरडोन टीमचं आगमन झालं, वेलकम, स्वागत आहे. कल्याण डोंबिवली भागातील संघ आज खेळताना दिसेल. सुयोग पाटील अँड कंपनी. नवीन बॅटर मैदानावरती सचिन शिशवे दाखल होतो या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश. टार्गेट या मॅचमध्ये 36 धावांचं आहे. 35 धावा बनल्या, 36 धावांचं लक्ष या मॅचमध्ये, आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला आहे. आणि अखेर आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो आहे सचिन शिशवे. चांगला फटका आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, उत्तम फेक करतील. फक्त आणि फक्त सिंगर भीती आणि सिंगरच्या साथीनं धावफरक आता पुढे सरकतोय. स्कोर कार्डला खरं तर शुभारंभ होतोय. श्री गणेश होत असताना टीम सिद्धिविनायक इनगावचं या मॅचमध्ये. सिद्धिविनायक इनगाव एक ताकदवर टीम म्हणून जाणली जाते. गोपाळला तुम्ही पाहताय अप्रतिम खेळ प्रत्येक मॅचमध्ये त्याचा आपण नेहमीच पाहिला आहे, परंतु या मॅचमध्ये थोडंसं थांबावं लागेल. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव इथे बहाल केली, धावफलक पुढे सरकतोय. ऋषी म्हात्रेंचं आगमन झाले, वेलकम ऋषी. टॉस आपण संपन्न करू. चला, टीम देसाईनं खरं तर टॉस जिंकलाय, निर्णय कळवायचा. टर्न केला ऑन साईडला, बॅटची गडा आहे, डीपमध्ये फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल, एकपटली, दुसरीचा प्रयत्न इथे चालवला आहे आणि प्रचंड वेगानं या 2 धाबा एकपट्या जातील. थ्रो थोडासा खराब जरूर आलाय, परंतु तरी देखील 2च धाबा भेटतील या शंका नाही आहे. आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल पुन्हा ते स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 3 धावा धावफलकावरती पाहायला भेटतील. आमचे साथी स्कोरर रोहित पिसेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 4 धावा धावफलकावरती, कारण एक वाईड होता त्यामुळे 3 धाबा पळून काढल्यात. 4 धाबा धावफलकावरती पाहायला भेटतील. इथे देखील बॅटच्या टोएनला चेंडू स्पर्श होतोय, निघाला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल, उत्तम फेक करतोय, पुन्हा एकदा सिंगल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परतच बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रुपेश. सुरुवात आहे खरं तर या सीझनची पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, आणि त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर सुरुवातीला सरावाचा अभाव कुठेतरी जाणवतोय या मॅचमध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर ताकदवर संघ म्हणून जाणले जातात. एका बाजूला RB बरप, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आपटी. हा संघ मैदानावरती खेळतोय सिद्धिविनायक आपटी.
गोपाळ शिसवेला तुम्ही पाहताय अप्रतिम खेळ, नेहमीच त्याचा आपण पाहिला त्याच्या साथीनं सचिन आज लवकर आऊट झाले. जो खेळ खरं तर हवा तसा होतो आहे तो आज पाहायला मिळाला नाही आहे. आणि तरी देखील आपण पाहतोय 36 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. 4 ओव्हरमध्ये 36 बनतील का? कारण ओव्हर नंबर 1चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फक्त 5. त्यामुळे अजूनही 18 बॉलचं खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 31 धावा इथून चेस करावं लागतील. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय गोलंदाज देवेन. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोटो बी कुरली, फिंगर रोल केली. टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहताय स्विंग होत बॉल निघून चाललाय, शरीरावरती आदळतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न गोपाळचा जरूर होता, परंतु तो प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना तुषार सरांनी मागील इनिंगमध्ये उल्लेख केला, जवळजवळ 9 ते 10 चेंडू डॉट पाहायला मिळाले ज्यावेळेस वरप संघ बॅटिंग करत होता. आणि आता देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. सिंगल तर एकपट्टी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो आहे, 2 धाबे ते मिळतील, परंतु ते बॅटच्या माध्यमातून की इथून लेग बायस ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि पंच सांगतात बॅट कट. त्यामुळे धाव फरक पुन्हा एकदा आता पुढे सरकतोय. 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती फ्लाय होत असताना 7 धाबा धावफलकावरती पार बेतील. संत माते इंद्रायणी अशी सुरुवात मैदानावरती पार बेती या मॅचमध्ये. स्लो गतीने आपण पाहतोय धावफलक आता पुढे सरकत असताना स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला जरूर पार मिळेल. दोन्ही संघ खरं तर कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट आपण पाहिलेत खेळताना, त्यामुळे दोन्ही संघाला एकमेकाचा चांगल्या प्रकारे डावपेच माहिती आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दोन्ही संघांचा खेळ हवा तसा पाहायला मिळाला नाही आहे. बिग हिट, फटका चांगला आहे. गोपाळला तुम्ही पाहताय त्याचा नॅचरल खेळ आता तो दाखवत असताना जसा बॉल पट्ट्यात आला त्याला मात्र बिर्र काउंट दिलाय बाउंड लाईनच्या पलीकडे, सिक्सर. षटकार ठोकलाय का बॅटिंग करतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता षटकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचलाय. धावफलक आपण पाहतोय टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती वेगानं फ्लाय होत असताना 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. आता संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, फसवा चेंडू तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅचमध्ये आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजचा. बॉलिंग ट्रॅकवरती देवेन दाखल होतोय आणि काय बॉलिंग करतोय देवेन. एक षटकार जरूर आलाय, परंतु गोपाळसारख्या बॅटरला थांबवण्याचं काम करतोय मैदानावरती देवेन या मॅचमध्ये. छत्तीस धावा नोंदवायचे आहेत, चेस करायचे आहेत या मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळेस देखील आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता, जसा चेंडू पडला तसा निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. राज भोईरला तुम्ही पाहताय मास्टर माइंड खेळाडू आहे आणि यशांच्या मागून तुम्ही पाहताय खरं तर सूत्र हलवत असताना बॅटर काय खेळतोय, कुठे चेंडू टाकायचे आहेत, कशा प्रकारे चेंडू काढायचे आहेत, या साऱ्या गोष्टी यशांच्या मागून आखो मे इशारा तुम्हाला पार बेतील. अजून एक डॉट. पुढचा बॉल फुल टॉस होता, टर्न केलाय खेळाडू डीपमध्ये, त्याच्या आवाकाच्या बाहेर 2 टप्पा घेत बॉल जाईल सीमा पार. अंपायर सिग्नल 4. रेहान जी जरा बॉल लेके आओ. रेहान सुरुवातीला चेंडू चॉईस असणार याची आपण नोंद घ्यायची.
राज भोईर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. 12 बॉल आणि आता 19 धाबा. पहिलाच फुल टॉस टर्न केला ऑन साईडला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, वेगानं मिळेल तिकचे की सिंगल. यस्ती रक्षकाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण यस्त्यांच्या बागून त्याने पाहिलं थोडासा वाईड आलाय, बाउन्स होतोय चेंडू, लगेच तो धावत पळत बॉलवरती पोहोचला आणि सिंगल बेल. 11 बॉल 18 धाबाची गरज या मॅचमध्ये. पावसाळी क्रिकेट फॉर्मॅट ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. रबर बॉल स्पर्धा आहे आणि रबर बॉलची स्पर्धा म्हटले की नो डाऊट पावसाचं खरं तर वातावरण काल देखील आपण पाहिलं होतं आणि पाऊस नाही तर मजा नाही आहे, परंतु इथे षटकार चौकाराचा पाऊस पडेल का तेच तर मी म्हणत होतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोहोचत आहेत. सिंगल एकपटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न वेगानं होतो आहे आणि अखेर 2 धाब्याच्या साथीनं आता टीमची टोटल वेगानं पुढे सरकत असताना 12 बॉल 19ची गरज होती. 3 धाबा आतापर्यंत नोंदवल्यात. अजून या मॅचमध्ये 16 धाब्याची गरज आहे. आरबी बरफ विरोधात सिद्धिविनायक आपटी. फुलटॉस फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल, टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय क्षेत्ररक्षण करतोय, दोन्ही बॅटर एका ट्रॅकवरती. अपघात निश्चित होता आणि तो घडलाय. मैदान सोडावं लागेल रुपेशला देखील. या बॅचमध्ये सर्वांनाच असं वाटलं होतं, टाळ्या वाजल्या होत्या की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु डीपमध्ये तुम्ही पाहताय खरं तर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचं त्याचं कौतुक व्हायला हवं आणि अखेर एक चिकी सिंगल एकपटी जातीये. यावेळेला देखील शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. त्यांच्या मागे लॉंग स्टॉप एंडला बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा तर एकवटल्या, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला हवं, कारण इस्त्यांच्या मागे क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉप एंडला पोहोचला बॉलला थांबवण्याकरता. 9 बॉलमध्ये 15ची गरज होती, पुन्हा एकदा 2 बनल्यात. आता या मॅचमध्ये आपण पाहतोय 8 बॉल आणि 13 धाब्याची गरज आहे. 8 बॉल 13 धाबा हे समीकरण माग नाही आहे, परंतु कालच्या दिवसांमध्ये 2 वेळा खरं तर 6 बॉलमध्ये 14 होत असताना 2 वेळा एक षटकार आले जरूर, परंतु 4मध्ये 8 काल बनल्या नाही आहेत 2 वेळा. हे चित्र आपण पाहिले. त्यामुळे या मॅचमध्ये आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 13 धाब्याची गरज आहे. राज रंद विकेटनं दाखल होतो आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा इथे लोवर फुलटॉस होता, टर्न केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावत पडत पोहोचले. एक सिंगल एकपटी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा इथे एकपट्या जातील. लेग बायट्स. क्रिकेटचा खेळ सिंगल डबलला तुम्ही पाहताय खरं तर प्राधान्य दिलं जात आहे, कारण लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि तेच आता वापर करत असताना या 2 धाबा इथे भीतात आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा बेकानं पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावफलक जाऊन पोहोचलाय 25. 11 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 7 बॉल 11 धाबा. सामना रंगेल, हो रंगलाच पाहिजे, त्यासाठी तर प्रेक्षक वर्ग दाखल होतात. या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहताय दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. बरं तयार, राऊंड द विकेट. इथे देखील पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेने, परंतु पंच सांगतायत डॉट बॉल. त्यामुळे शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना तर तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 11 धाब्याची गरज या मॅचमध्ये. दोन्ही संघ मी आधीच म्हटलं होतं मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरले, त्यांनी दोन्ही संघांना एकामेकाचा खेळ चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत वाढेल यातील मात्र शंका नाही आहे. श्री गणेश कासगाव संघ दाखल होतोय. वेलकम करण लहाने. आणि त्यासोबत आपण पाहतोय खरं तर एक स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये, राज लहानेचं आगमन होतोय. वेलकम. आणि आज खरं तर हिंद्रेपाड्याच्या समोर कासगाव देखील खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच रेडी राहा. ऋषी देसाई आणि त्याच्या विरोधात सोनारपाडा मुरबाड. प्रणय 6 बॉल 11.
पहिला बॉल टर्न केलाय, रॉकेट स्ट्रोक पारमेल क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, गॅप मधून स्क्वेअर लेगला बॉल धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. पहिल्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा गोपाळ शिशवेचा तुम्हाला पारमेल चौकार त्याने वसूल केला या मॅचमध्ये आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फ्लाय होत असताना 29 धाबा. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 7 धाबा चेस करायचे. त्या मॅचमध्ये कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कडाक्याचा ऊन जरूर पडलाय, परंतु या रगरगत्या उन्हामध्ये आज गोपाळ शिशवेची बॅट बोलेल का हा देखील प्रश्न उभा आहे. सलामीला तो दाखल झाला या मॅचमध्ये. प्रतीकला तुम्ही पाहताय, चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षक करत असताना क्षेत्ररक्षकाचा दर्जा त्याने दाखवला आहे, परंतु आता इथून चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅचमध्ये देखील. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये अजूनही 7 धाबा चेस करावे लागतील. बॅटची कडा एसच्या मागे यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, लॉंग स्टॉप एंडला बॉल निघाला. एक सिंगल तर एक पटी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला आहे. बघता बघता 2 धाबा कंप्लीट होत आहेत. पाणी घेऊन जा. पुढचा बॉल बिग हिट, मोठा फटका घेतलाय. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. अभिनंदन टीम सिद्धिविनायक आपटी. सामना तुम्ही जिंकलात तर हार्ड लक टीम RB11 वर